परंतु tenniscricket.in च्या माध्यमातून हे प्रेक्षेपण या ठिकाणी। तर गोलंदाज दानिश आणि सलामीरांची जोडी मैदानात फरान आणि अरबाज आणि फरान ही एक विस्फोटक जोडी। पहिला चेंडू आजच्या दिवसातील सुंदर कलाईदार फटका, चेंडू ट्रॅव्हल करतोय, चेंडूच्या मागे दोन क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू अडवला जातोय तोपर्यंत या ठिकाणी 2 धावा पळून पूर्ण करत असताना आपल्या संघाचं खातं मात्र या ठिकाणी खोलतोय। मर्यादित 6 षटकांचा सामना पाहिलं ज्या वेळेला आमचे जमील आगा सर चर्चा राबवत होते, या ठिकाणी जोर का झटका, धीरे से लगे, चेंडू जातोय सीमा रेखा पार, 6 धावांसाठी डीजे। गेलं ही मानाची स्पर्धा, सौंदळ गावचा हा जल्लोष उत्साह, एक जसं मंदिरामध्ये सप्ताह असतो तसं ही स्पर्धेचं आयोजन, भव्य दिव्य नीट नेटकं आयोजन। आणि याचे सर्व प्रणेते ज्याला म्हटलं गेलं तर आमचा मित्र, मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस समीर नाईक यांच्या माध्यमातून या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू उडवला, चेंडूच्या खाली लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक झेल टिपला जातोय, पहिली सफलता दानिश आपल्या संघाला मिळवून देतोय डीजे। बघा मान्यवर सकाळपासूनच उपस्थित राहत आहेत, या गावच्या पोलीस पाटील समृद्धी पाटील मॅडम आणि माजी ग्रामपंचायत सदस्य मोटलानी मॅडम याही या ठिकाणी उपस्थित आहे। आपलं सर्वांचं शब्द सुमनाने खूप खूप स्वागत। नवीन फलंदाज बाद होतोय, फलंदाज अरबाजला आज काही करिश्मा करता आलेला नाही, एक विस्फोटक फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे। आजपासून नक्कीच अपेक्षा असेल की या स्पर्धेच्या निमित्ताने अनेक मान्यवर जेव्हा मान्यवर व्यासपीठावर उपस्थित असतात तेव्हा नक्कीच आम्हाला एक भक्कम पाठिंबा वाटतो। नक्कीच या ठिकाणी सुंदर उतारावंत कार्पेटचा फटका, चेंडू जमिनीला घरगळत जाणारा आणि या ठिकाणी पाहिलं गेलं तर 2 धावा या यशस्वीरित्या पळून पूर्ण करत असताना धाव संख्या मात्र बदलते, धाव संख्या होते 10 धावा। सर सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी क्रमांक 10 आपल्याला पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा दानिश या ठिकाणी पुन्हा एकदा टोलवलाय, चेंडू पाहिलाय, सुरुवातीला आक्रमक पवित्रा होता, एक बघता बघता दुसरी धाव यशस्वीरित्या पळून पूर्ण केली जाते। हॅलो, आणि जर पाहिलं गेलं तर ड्रोन कॅमेऱ्यामध्ये हे विहंगम दृश्य टिपलं जातं, या सामना टिपला जातोय। या ठिकाणी पॉइंटच्या दिशेने चेंडू टोलवलाय, चेंडू अडवला जातोय तोपर्यंत फेक एसटी रक्षकाच्या ग्लोव्ज मध्ये, तोपर्यंत 1 धाव, 13 धावा या धावफलकावर। हॅलो, 13-7 है तो हमें क्या कमी है, अंधेरों से भी हेलो, तर 13-7 है तो हमें क्या कमी है, अंधेरों से भी ढल रही रोशनी है। आज माझ्या राजाची जयंती, आज खरोखर आज सुवर्ण दिन आपल्या सर्वांच्यासाठी। आणि गोलंदाजीचं बघितलं गेलं तर दानिश पहिल्या षटकात 13 धावा खर्ची करतोय आणि 1 गडी बाद करतोय। नवीन गोलंदाज वैभव हा एक शैलीदार असा गोलंदाज आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय। आपलं पहिलं संघाच्या वतीने दुसरं षटक मारा करण्यासाठी होतोय सज्ज। पहिला चेंडू
हा चांगला चेंडू, उसळी घेणारा चेंडू, थोडासा वेगवान चेंडू, फलंदाज दिलावरला, याच्यावर कोणतंही उत्तर नव्हतं. चेंडू मात्र निर्धाव गणला जातोय. आसिया मैंने बनाया था लेकिन तूने जला डाला, आसिया मैंने बनाया था लेकिन तूने जला डाला, तू फिर जला डाल मैं फिर खरा करूंगा. एक काटे की टक्कर, हा क्रिकेटचा रणसंग्राम, हा क्रिकेटचा संग्राम आपण अनुभवतोय या भव्य दिव्य सौंदर्य गावामध्ये. पुन्हा एकदा वैभव आपल्या गोलंदाजी मार्कवरून या ठिकाणी सुंदर असा कलाईदार फटका. पाहिलं गेलं तर चेंडू जातोय सीमारेखा पार 4 धावांसाठी. 1 2 3 4 चेंडू सीमारेखा पार चौकार. डीजे महाराष्ट्र ट्रेडरचा संघ उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी नाणेफेक 11 जिंकतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा प्रत्येक चेंडूवर धाव निघताना आपण पाहतोय 2 क्षेत्ररक्षकांना भेदत चेंडू. एक बघता बघता दुहेरी धावांची लहर आपल्याला पाहायला मिळते. 2 धावाने धावसंख्या पोहोचते ती 19 अशी धावसंख्या. 19 म्हणजे 1 कमी 20 अशी धावसंख्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते. पुन्हा एकदा व्यासपीठावरच्या सर्व मान्यवरांचं शब्दसुमनाने खूप खूप स्वागत. वैभव हा चेंडू, एक चेंडू तुझा दुसरा चेंडू माझा, असा काहीसा पवित्र आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हा चेंडू मात्र निर्धाव गणला जातोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग, जवळजवळ 10-12 पावलांचा रनअप घेत वैभव हा गोलंदाजी, खूप शैलीदार असा गोलंदाज आहे. या ठिकाणी चेंडू उडालाय, कारंजा उडालाय, स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली झेल टिपला जातोय. जीतो कॅचेस जीतो मॅचेस असं म्हटलं जातं. महत्वपूर्ण गडी फलंदाज बाद होतोय. दिलावर डीजे काफिर क्रिकेट कपचे अध्यक्ष समीर खुदबुद्दीन नाईक हे या ठिकाणी उपस्थित आहे. आपलं खूप शब्दसुमनाने खूप खूप स्वागत. आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. आणि त्यांचे मेंबर अशरफ नाईक हेही उपस्थित आहेत. त्यांचंही शब्दसुमनाने खूप खूप स्वागत. आणि SPLचे समीर नाईक हा चौकार पाहायला मिळतोय. 2 समीर नाईक या पॅव्हेलियनच्या दिशेने उपलब्ध आहेत. आणि ज्याने स्पर्धा अरेंज केली तो समीर नाईक आणि दुसरे अध्यक्ष काकापीरचे समीर नाईक दोन्ही या ठिकाणी. आणि समीर नाईक सर, आपण अध्यक्ष या ठिकाणी आलात, आम्हाला खरोखर मन भरून येतं आहे. त्याचबरोबर आमचे मित्र आणि या स्पर्धेच्या आयोजनात महत्त्वाचा हिस्सा असतो ते आमचे तबरेज ठाकूर सर. या ठिकाणी शाहरुख मदार गोव्याचे कॉन्ट्रॅक्टर तेही उपस्थित आहेत. नक्कीच आज आमच्या मान्यवरांची मांदियाळी पाहायला मिळते. काल नक्कीच या ठिकाणी धावसंख्येचा विचार केला तर 23 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर, म्हणजे या षटकात वैभव 10 धावा खर्ची करतोय आणि एक महत्त्वपूर्ण गडी बाद करतोय. नवीन फलंदाज मैदानात अतिक नावाचा हा फलंदाज नवीन मैदानात 4थ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाचारण केलं जात आहे. आज खरोखर
पोलीस पाटील मॅडम, मोटलानी मॅडम, आपण उपस्थित आहात. खऱ्या अर्थाने स्टेज भरल्यासारखं आम्हाला वाटतंय. कालचा दिवस थोडासा सुना सुना वाटत होता. आज खरोखर आणि आज दिवसभर आपली उपस्थिती असावी निश्चित अशी अपेक्षा समालोचन कक्षामधून करतोय. नवीन गोलंदाज दानिश आपलं पहिलं संघाच्या वतीने. तर दानिश येतोय गोलंदाज, आपलं दुसरं संघाच्या वतीने तिसरं षटक मारा करण्यासाठी सज्ज होतोय. दानिश एक सुंदर असा शैलीदार गोलंदाज आहे. पहिल्या षटकात त्यांनी जरूर 13 धावा खर्ची केल्यात. या ठिकाणी सुंदर असा कलाईदार फटका, स्वतः गोलंदाज जातोय चेंडूच्या मागे. चेंडू दुसरी धाव घेण्यासाठी पैर तर खोलले गेलेत आणि परंतु चेंडू अडवेपर्यंत एकच धाव संघाच्या खात्यात. 24 धावा, 2 षटकं 2 चेंडूच्या नंतर. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 मॅन्डेटरी पॉवर प्लेची षटकं तर माघारी परतलीत. मग क्षेत्ररक्षण जर पाहिलं गेलं तर क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहिलं तर खूप पांगलेलं पाहायला मिळतंय. या ठिकाणी चेंडू टोलवलाय चेंडूच्या खाली आणि झेल टिपला जातोय. जसं वळ्यामध्ये चेंडू पडावा, खना नारळाने सुवासनीची ओटी भरावी, तसा हा झेल टिपला जातोय. फलंदाज बाद होतोय फलंदाज आतिक. मालवणीच्या एका म्हणाची आठवण होता, इलो तसो गेलो, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. डीजे एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक पकडतोय. नवीन फलंदाज मैदानात येतोय तो आरिफ. 5व्या क्रमांकावर. चांगली धावगती आहे, परंतु एका मागे माग एक गडी टिपले जात आहेत. आणि पाहिलं गेलं तर या ठिकाणी जसं समुद्रामध्ये जाळं विणावं आणि अलगद एखादी सुरमई येऊन अडकावी, असं हे विवरचना आणि त्या जाळ्यात फसला जातोय तो म्हणजे आतिक. आता नवीन फलंदाज फरानला साथ देण्यासाठी येतोय तो म्हणजे आरिफ. गोलंदाज दानिश. चेंडू बॅटची कड घेतोय, धावचीची संधी. आणि या ठिकाणी पाहिलं गेलं अचूक नेम काजी झाल्यात याचा इशारा येतोय आमच्यापर्यंत, ज्याला मालवणीमध्ये काजी नेम असं म्हटलं जातो. ज्याच्या हातात गका त्याकाच मिळतात फका, ज्याचे पूर्वज राजी त्याच्या हाताक मिळतात काजी. आणि आता मात्र तीच काज हाताक मिळाली आणि हातान ती उडवली गेली. फलंदाज बाद होतोय फरान. गाव फिरान इलो आणि उंबऱ्या कापटून मेलो, असा काहीसा पवित्रा आपल्याला मिळतोय. धाव संख्या 24 वर थांबलेली. 4 गडी डगआउटच्या दिशेने. नवीन फलंदाज मैदानात ओंकार. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हाच ओंकार मैदानात. आता मात्र तो संकट मोचक म्हणून धावून येईल का, हे फार महत्वाचं असेल. पुन्हा एकदा दानिश. या ठिकाणी जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू पायला गेला स्क्वेअर लेग पंचाच्या बाजूने चेंडू. आणि या ठिकाणी 1 धाव पळून पूर्ण करत असताना 25 धावा म्हणजे पाव शतक तर फलकावर लागतंय. 2 चेंडू आणि 2 षटकांनी 5 चेंडूंच्या नंतर. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू दानिश. या ठिकाणी पॅटची कड घेतोय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू सरळ ट्रॅव्हल करतोय. चेंडू जातोय चेंडू सीमा रेखा पार. 4 धावांसाठी. एका बाजूला सलमान खान, दुसऱ्या बाजूला शाहरुख खान, मधूनच प्रीती झिंटा जावी, असा सुंदर असा चौकार पाहायला मिळतोय. डीजे
चौकाराने बऱ्याच उशिरानंतर जी थांबलेली धावसंख्या झपकन वधारते. 29 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. पाहिलं गेलं 3 षटकांचा खेळ माघारी परततोय. 3 षटकांनंतर धावसंख्येचा विचार केला तर 29 म्हणजे जवळपास 9.65 धावांची सरासरी राखली गेली. नवीन गोलंदाज वैभव पण या अगोदर एक षटक टाकलंय त्याने. 10 धावा खर्ची केलेत. आपलं दुसरं संघाच्या वतीने या ठिकाणी 4थं षटक मारा करण्यासाठी होतोय सज्ज. एक काटेकी टक्कर नक्कीच या दोन संघांमधून आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न. चांगला टायमिंग, अचूक टायमिंग. चेंडू जातोय सीमा रेखा पार. 4 धावांसाठी टायमिंग महत्वाचं असतं. असं म्हटलं तर क्रिकेट हो या प्यार, टायमिंग सही तो सबकुछ सही. ते तरुणाई आहे प्यारमध्ये, प्रेमामध्ये टायमिंग मिस झाला तर काय भोगावं लागतं हे सगळ्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे. आणि या चौकाराने धावसंख्या पोहोचते 33 धावा. नेल्सन फिगर तिरीचा डबल गेम ज्याला म्हटलं तर 33 धावा. या ठिकाणी पुन्हा एकदा सुंदर असा घरघळत जाणारा फटका. 1 धाव तर निश्चित. चेंडू ट्रॅव्हल करतोय. 1 धाव. बघता बघता दुहेरी धावांची लहर. या ठिकाणी आमचे समालोचक मित्र सरफराज भाई ठाकूर यांचं आगमन होतं आहे. त्यांचंही खूप 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 मनापासून स्वागत असेल. धावसंख्या पोचते 35 या धावसंख्येवर. नक्कीच जसं म्हटलं होतं की 40-45 धावात रोखू, परंतु तो टप्पा पार होताना दिसतोय. या ठिकाणी जोरदार फटका. पाहूया जेल होईल का. नाही, नो मॅन लँडमध्ये चेंडू पडतोय. 1 धाव. बघता बघता 2 धावा या पळून पूर्ण केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय. या 2 धावाने धावसंख्या पुढे सरकते 37 धावा. आरिफ खेळतोय 2 चेंडूवर वैयक्तिक 4 या धावसंख्येवर. ओंकार खेळतोय 4 चेंडूत 9 या धावसंख्येवर. आता मात्र पैर खोलले दोन्ही फलंदाजांनी. जोडी जमली आहे. या ठिकाणी वल्लव रे नकवा, वल्लव अशी काहीची स्थिती. चेंडू फळीचा संपर्क न होता चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव गणला जातो. लहरों से डर के नैया पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कभी हार नहीं होती. पुन्हा एकदा वैभव. हा चेंडू ब्लॉक होलमध्ये टाकलेला. जोरदार अपील तर केलं जात आहे, परंतु या चेंडूवर 1 धाव लेग बाईच्या स्वरूपात. पंचांचा इशारा. आणि इकडे समालोचन करताना काय घडलंय समजायचे आत. म्हणजेच एक म्हण मालवणीची आठवण होते. काय नाही कळाक आणि बोको गेलो म्हाळाक अशी स्थिती. धावसंख्या 38 धावा. 4थं षटक प्रगतीपथावर. या ठिकाणी शेवटचा चेंडू भैरवी घालणारा, इतिश्री करणारा चेंडू या ठिकाणी भिरकावलाय. चेंडू नो मॅन्स लँडमध्ये. या ठिकाणी पाहिलं गेलं क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा आहे. चेंडू अडवतोय, फेक करतोय, तोपर्यंत यशस्वीरित्या 2 धावा. म्हणजे 40 धावा 4 षटकांमध्ये. विचार केला तर वैभव या षटकात 11 धावा खर्ची घालतो. या स्पर्धेच्या ठिकाणी आजचे समालोचक आमचे मित्र रमेश चव्हाण सर यांचं आगमन होतं आहे. त्यांचंही स्वागत. काही वेळातच त्यांचाही सुमधुर आवाज समालोचनाच्या माध्यमातून नक्की आपल्याला ऐकायला मिळणार आहे. 4 षटकांचा खेळ माघारी परततोय. धावगतीचा विचार केला तर 10 धावा प्रति षटका मागे आणि 40 धावा. आता मात्र तोडफोड वालं षटक, हाणामारीचं षटक. म्हणजे 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 4 गडी स्वस्तात बाद झाल्यानंतर आता मात्र पाहिलं तर ओंकार आणि आरिफ ही जोडगोळी मात्र चांगली जमलेली पाहायला मिळते. फांदीवर बसलेल्या पक्षाला फांदी तुटण्याची भीती नसते, कारण त्याला माहीत असतं आपल्या पंखांच्या बळावरची ताकद. जरूर माझे 4 सवंगडी डगआउटमध्ये परतलेत, तरीही या जोडीने धावसंख्येला एक चांगला आकार देण्याचा प्रयत्न केलाय. तर शिवराज हा गोलंदाज 5वं षटक टाकण्यासाठी होतोय सज्ज. 10-12 पावलांचा रनअप. एक वेगवान असा गोलंदाज कालच्या सत्रामध्ये पाहिलं. शिवराजने खूप वेगवान गोलंदाजी केली होती. तोच शिवराज नावाचा गोलंदाज आपलं पहिलं संघाच्या वतीने 5वं षटक मारा करण्यासाठी होतोय सज्ज. आता मात्र तोडफोडवाली बल्लेबाजी नक्कीच पाहायला मिळेल. या ठिकाणी थोडासा चेंडू पाहिला आणि
नक्कीच थोडासा कलाईचा वापर केला, बघता बघता एक आणि दुसरी धाव यशस्वीरित्या पळून पूर्ण केली जाते. जिथे लूज चेंडू मिळेल तिथे चौकार षटकारासाठी चेंडू पाठवायचा आणि जिथे पाहिलं गेलं तर एका दुक्का धावा करत संघाचा धावफलक हालता ठेवायचा असा काहीसा मनसुबा. 4 षटकं एका चेंडूनंतर 42 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षण पाहिलं, एक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण दिसतोय, एक लॉंग ऑनला दिसतोय, एक पाहिलं गेलं तर डीप मिड विकेटला दिसतोय. या ठिकाणी चेंडू उडालाय, कारंजा उडालाय, चेंडू तारामंडळ मध्ये. हा झेल मात्र काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक झेल टिपतोय. फलंदाज बाद डीजे. का विकेटचं पतन होतंय, ओंकार बाद होतोय आणि गीत पण किती सुंदर आहे. राजापूर तालुक्यात सौंदळगाव आणि सौंदळगाव ज्यामध्ये हिंदू मुसलमान भाई भाई समजून एकत्रित वावरतात असं हे सुंदर प्रेमळ गाव. नक्कीच आम्हाला आवडतो हा गाव. आणि या ठिकाणी पाहिलं गेलं संपूर्ण निसर्गाचं सौंदर्य ज्या गावाला लाभलंय, जसं की आम्ही एखाद्या स्वित्झर्लंड किंवा नामिबियासारख्या देशामध्ये अशी मैदानं असतात तिथे आम्ही या स्पर्धेचं समालोचन करतो की काय अशी शक्यता नक्कीच आम्हाला वाटायला लागली आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा झेलची शक्यता. झेल टिपला जातोय, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय, झेल टिपतोय, माघारी परतावं लागेल. या ठिकाणी फलंदाज आकिबला. मालवणीची एक म्हण, इलो तसो गेलो. या खेळपट्टीवर काही करू शकला नाही. मोठे फटकेबाजी मारण्याच्या नादात सलग 2 चेंडूवर 2 गडी बाद होत आहे. डीजे. या ठिकाणी 2 चेंडूवर नवीन फलंदाज रमजान. आता या ठिकाणी नक्कीच हॅट्रिकची संधी आहे. हॅट्रिकची संधी पाहूया, हॅट्रिक होईल का या स्पर्धेतील. शिवराज एक वेग अचूक टप्प्यावरची गोलंदाजीसाठी माहीर असलेला, मी नेहमी सांगतो शिवराज आपल्या गोलंदाजी मार करून होतोय सज्ज. या ठिकाणी सुंदर असा परतावा केला गेलाय. धावचीची संधी अपील केलं जातंय आणि या ठिकाणी ओव्हर हॅट्रिक झाली आहे. हा धावचीत झालाय फलंदाज आणि सलग 3 चेंडूवर 3 गडी बाद झालेत. पण एक 42 या धावसंख्येवर 7व्या विकेटचं पतन होतंय. 7 गडी बाद 42 धावचीत स्वरूपात फलंदाज बाद. डीजे. वेगवान द्रुतगती गोलंदाज म्हणून जवळजवळ 20 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजी करतोय. नवीन फलंदाज समीर मैदानात 9व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी बढती मिळते. आता मात्र करो या मरोची स्थिती. एका मागोमाग एक गडबड केल्यासारखे फलंदाज डगआउटमध्ये परतत आहेत. या ठिकाणी चेंडू थोडासा वेगवान आहे. उसळी घेणारा चेंडूला या ठिकाणी पाहिलं गेलं तर चेंडू मात्र निर्धाव गणला जातोय. आणि पाहिलं गेलं तर शिवराजच्या गोलंदाजीचं कौतुक करावं तेवढं थोडं. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 2 नाममात्र धावा खर्ची करतोय, 2 गडी बाद करतोय. आपल्या गोलंदाजीवर एक धावचित स्वरूपात फलंदाजाला तो बाद करतोय. पुढचा चेंडू. या ठिकाणी वल्लव रे नकवा, वल्लव वल्लव अशी काहीशी स्थिती. चेंडू झेलचित स्वरूपात बाद होतोय फलंदाज या ठिकाणी समीर.
लाईन लागली आहे, फलंदाजी बाद होण्याची काय गडबड आहे तेच कळत नाही आहे. परंतु या षटकात मात्र रमजान शिवराजचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. 3 महत्त्वपूर्ण गडी टिपतोय. ज्या षटकात मोठे फटकेबाजी पाहायला मिळते त्याच षटकामध्ये विचार केला गेला तर 3 गडी टिपतोय. नाममात्र 2 धावा. आता मात्र खांद्यावर हत्ती घेऊन वावरण्यासारखा प्रकार असणार आहे. टीमचा मालक शाहदाब खान आता मात्र पडझड रोखण्यासाठी मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगला सामना वाटत होतो. एक 65-70 धावांची टोटल नक्की आपल्याला पाहायला मिळेल. आणि गोलंदाज येतोय तो सिद्धांत. शिवराज 3 गडी बाद करत 2 नाममात्र धावा खर्ची करतोय. गोलंदाज सिद्धांत या ठिकाणी जोरदार फटका मारण्याचा प्रयत्नच राहतो, नाकामयाब राहतोय. चेंडू मात्र निर्धाव गणला जातोय. पुन्हा एकदा उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर सर्वांचं शब्दसुमनाने खूप खूप स्वागत. असंच 5व्या दिवसापर्यंत मान्यवर कक्ष भरून ठेवा, आम्हाला खूप हुरूप येईल. या ठिकाणी सुंदर उसळी घेणारा चेंडू पुन्हा एकदा लॉलीपॉप झेल पकडला जातोय. 8व्या गड्याच्या रूपात फलंदाज बाद होतोय रमजान डीजे. आणि जर पाहिलं गेलं तर इकरा 11चे मालक आलम शेख ज्यांनी हा झेल टिपलाय, म्हणजे किती खांद्यावर जबाबदारी पार पाडतायत संघ मालक सुद्धा. आणि दुसऱ्या बाजूने पाहिलं गेलं तर शादाब खान हेच आपल्याला फलंदाजी करताना नवीन फलंदाज माजीद मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग राईटने आणि बॅट्समन आहे लेफ्टी. आणि लेफ्टी माजीद एक डावखुरा शैलीदार फलंदाज माजीद. 9 गडी तर तंबूच्या दिशेने परतलंय. क्षेत्ररक्षण खूप चांगलं सजवलंय आणि ह्या क्षेत्ररक्षणाबद्दल खूप कर्णधाराचं कौतुक करावं लागेल. गोलंदाज तेवढंच योगदान या निमित्ताने देत आहेत. या ठिकाणी पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न. 1 धाव तर निश्चित. दुसऱ्या धावेसाठी होईल का प्रयत्न हा प्रयत्नच राहतोय. आणि या ठिकाणी एकाच धावेवर समाधान मानताना धाव संख्या 43 धावा धाव फलकावर. या ठिकाणी नाईक ब्रदर्स आणि लब्बेक सौंदर दोन्ही संघ कर्णधारांना पहिला आणि शेवटचा पुकार नाणेफेकीसाठी टॉस का बॉसच्या इथे आपण यायचं आहे. पुढचा चेंडू, चौथा चेंडू, सांगता करणाऱ्या षटकाचा चौथा चेंडू. या ठिकाणी हलकेसे नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ढकलला. 1 धाव निश्चित. दुसऱ्या धावेसाठी होईल का प्रयत्न. यस, पैर खोलले गेले. जोपर्यंत फेक येते बॅकअप चांगला आहे तोपर्यंत 2 धावा पळून पूर्ण करत असताना या ठिकाणी 45 धावा या धावफलकावर. ही केविलवाणी अवस्था नक्कीच या ठिकाणी बघायला मिळते. मित्रा 2 चेंडू बाकी आहेत. काय करूच आताच कर, नाहीतर पावडर लावेपर्यंत बाजार हुलकतलो. या ठिकाणी सुंदर असा कलाईदार फटका. चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमारेषेच्या दिशेने. चेंडू 1 2 3 4 टप्प्यावर चेंडू सीमारेखा पार चौकार. 1 2 3 4 चौकार डीजे. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू इतिश्री करणारा, भैरवी करणारा या डावाचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय सिद्धांत. 5 चेंडूत 1 गडी बाद करतोय. 7 धावा देतोय. शेवटचा चेंडू. या ठिकाणी 1 धावचीची संधी. बघूया पंचांचं बोट तारामंडलकडे. म्हणजे ही 1 धाव. 49 धावा या धाव फलकावर लागत आहेत. 50 धावांचं लक्ष जवळपास विचार केला तर 8
8.30 ते 35 धावांची सरासरी विजयासाठी लक्ष दिलं गेलंय. पुन्हा एकदा व्यासपीठावर सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं शब्दसुमनाने खूप स्वागत. नक्कीच मायक्रोफोनवर आवाज बदलणार आहे. नक्कीच दिवसभरामध्ये आपलं सर्वांचं मनोरंजन होणार आहे. परंतु जाता जाता एक शेर पेश करतो. नक्कीच एक शेर तुम्हाला आवडेल, कारण ज्या वेळेला आमचे मित्र जमीर आगा सर येतात आणि शेर बोलतात, तर आम्ही जर शेर नाही बोललो तर त्याच्यात मजाच काय राहिली. तर शेर अर्ज करतो. पानी पीना है तो गिलास से पीजिए, बिस्लरी में क्या रखा है. पानी पीना है तो गिलास से पीजिए, बिस्लरी में क्या रखा है. और सेवा करनी है तो माँ बाप की कीजिए, लड़कियों में क्या रखा है. मित्रांनो, ही अशी मजाक अगदी गोष्टी चालत राहतील, काही टेन्शन नाही. दुसरा मायक्रोफोनवर आवाज चेंज होतोय. मॅन फ्रॉम ओसरगाव कणकवलीचा एक बुलंद आवाज, हिंदीचा बुलंद आवाज, मराठीचा बुलंद आवाज. सर विवेक परब यांच्याकडे मी मायक्रोफोन सुपूर्त करतोय. काही क्षणाची मी रजा घेतोय. पुन्हा भेटू पुढच्या सामन्याच्या दौरान. असेच जुडून राहा, असेच टिकून राहा. यूट्यूबला जे आम्हाला लाईक करतायत, फॉलो करतायत, कॉमेंट्स करतायत, या सर्व बंधूंना, क्रीडाप्रेमींना आम्ही एवढंच सांगू की समालोचन नक्कीच होईल आणि समालोचनाबरोबर क्रिकेटचा आनंद लुटा. थँक्यू. ओव्हर टू विवेक परब सर. लब्बेक सौंदळ आणि नाईक ब्रदर, वारंवार आपल्याला सूचना देण्यात येते, तुमची स्पर्धा आहे, वारंवार आम्हाला नरडा फोडायला लावू नका. लब्बेक सौंदळ, नाईक ब्रदर या दोन्ही संघांनी या ठिकाणी नाणेफेकीसाठी ताबडतोब यायचं आहे. ओव्हर टू विवेक परब सर. धन्यवाद. धन्यवाद शिरपे सर. आज एसपीएल सीजन 3 का तीसरा दिन और एक बड़ा मुकाबला, पहला मैच इस मैदान पर. फर्स्ट इनिंग समाप्त हो चुकी है. 49 रन बनाए हैं. 50 रन की जरूरत है. 50 रनों का टारगेट रखा है. अब टॉस हो रहा है, तो मैं यहाँ पर टॉस के लिए खास बुला रहा हूँ काकापीर क्रिकेट क्लब के अध्यक्ष समीर कुतुबुद्दीन नाइक और काकापीर क्रिकेट क्लब के एक मेंबर्स सदस्य अशरफ नाइक. प्लीज ताबडतोब सलामीरांची जोडी मैदानात पाठवा, विलंब अजिबात करू नका. टॉस के लिए आ जाए. एक बड़ा मुकाबला, क्योंकि अब करो या मरो की लड़ाई है, जिसमें एक तरफ है नाइक ब्रदर्स और एक तरफ है लब्बैक सौंदल की टीम, जो दूसरे क्रमांक पर रुकी हुई है लब्बैक सौंदल की टीम, और तीसरे क्रमांक पर जो है वो नाइक ब्रदर्स है. दोनों कप्तान टॉस बॉक्स की तरफ आ रहे हैं. मैं चीफ गेस्ट जो आज के हमारे मेहमान और इस काकापीर क्रिकेट क्लब के अध्यक्ष चेयरमैन समीर कुतुबुद्दीन नाइक साहब से गुजारिश करता हूं कि आप वेलकम इस टॉस बॉक्स की तरफ आ जाएं. और मैं उनसे बात करना चाहता हूं समीर नाइक से, जो नाइक ब्रदर्स के टीम के कप्तान हैं, क्योंकि आपने 4 मैच में 2 मैच आपने जीता है. तीसरे नंबर पर आपका जो है स्थान है, और चौथे नंबर पर जो स्थान है वो इकरा वॉरियर्स का है, और एक 5वीं जो टीम है प्रोग्रेस ग्रुप जीत की तलाश है. इसके बाद आपके बाद जो है वो मैच होगा. लेकिन मैं आपसे पूछना चाहता हूं, क्योंकि आप तीसरे नंबर पर हैं, एक बड़ा मुकाबला है, अब करो या मरो, क्योंकि पॉइंट टेबल जो है किस तरह से बदलेगा आज के दिन के मैचेस में जो है समझ में आ जाएगा. तो कुछ प्लानिंग और कुछ चेंजेस आपने किए हैं समीर नाइक? चेंजिंग म्हणजे मी चेंजिंग काहीच नाही केलं आहे. ते 11च्या 11 ते कालचेच फिल्डर खेळणार आहे, पण वरती जाण्याचा मी प्रयत्न करणार आहे, कारण काल मी एक जिंकलेली मॅच हारलो. आता तेच आमची कुठे चुकी झाली, आमची कुठे चुकी झाली ते आता ते आम्ही मीटिंग झाली आमची, कारण आमची फिल्डिंग जरा लो होते, कॅच पण सुटते. 4 कॅच काल आशिष मालवणकरची ह्या फिल्डरसारख्या कॅच सुटली आहे, म्हणून आम्ही काल एक मॅच हारलो. त्यामुळे आम्ही 3 नंबर लावला, ते आम्ही वरतीच होतो. आपने रियलाइज किया है जो गलतियां की हैं, अब ये दोबारा इसके अंदर नहीं होंगी. लेकिन एक तरफ है आशीष मालवणकर, जो एक बहुत बड़े खिलाड़ी हैं, काफ़ी अच्छा परफॉर्मेंस चल रहा है सीजन 3 के अंदर आशीष मालवणकर का, वो भी यहाँ पर आए हुए हैं. टॉस के लिए मैं यहाँ पर आवाज़ दे रहा हूँ समीर नाइक को कि आप टॉस के लिए बढ़े और टॉस की जिम्मेदारी को निभाएं. हाँ, अब यहाँ पर टॉस विन हो चुके हैं लब्बैक सौंदल की टीम. आशीष मालवणकर पहले टॉस जीता है आपने, तो क्या फैसला किया है, क्या निर्णय लिया है, और कुछ चेंजेस आपने अपनी टीम के अंदर किए हैं क्या? चेंजेस तो अभी करेंगे डगआउट में जाके, लेकिन फील्डिंग करेंगे. फील्डिंग का निर्णय लिया है, और कितना टारगेट जो है बनाएंगे, क्या सोचकर बल्लेबाजी किस तरह से प्लानिंग करेंगे, और कितना टारगेट आप दिमाग में रख रहे हैं सामने वाली टीम के सामने समीर नाइक? 50 और 60 हमारा टारगेट
हमारा टारगेट 50 और 60 ही रहेगा। देखते हैं अभी आशीष मलवनकर क्या करता है। आप कितने रनों तक रोकने का काम जो है क्या कोशिश करेंगे आप? सुबह का टाइम है, उतना ही टारगेट डिपेंडेबल रहेगा। 60 के अंदर रोकने की कोशिश करेंगे। दोनों टीम के लिए हम आपको मुबारकबाद देते हैं। अब बढ़ते हैं शिरपे सर की तरफ। धन्यवाद आकाश, धन्यवाद राजाजी माळवदे। आपण पाहतोय सौंदळ प्रीमियर लीग 2025। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। 14 विद्या 64 कलांचा अधिपती श्रीदेव गणपती गजानन, सौंदळ गावची ग्रामदेवता, ठिकाणदार सर्व देवता, तुमच्या आमच्या इष्टदेवतांच्या चरणी नतमस्तक होऊन लीन होऊन सर्वांचं मनपूर्वक स्वागत। प्रतिपश्चंद्र लेखे वर्धिष्णुर विश्ववंदिता शाहसुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आपणा सर्वांना विशेष धन्यवाद देत, आपणा सर्वांना शुभेच्छा देत जाऊयात मैदानामध्ये। महत्त्वपूर्ण लढत महाराष्ट्र ट्रेडर्स विपक्ष इकरा 11। 49 धावा सर्व गडी बाद। महाराष्ट्र ट्रेडर्सची कामगिरी पहिल्या इनिंगच्या अंती। इकरा 11 क्रिकेट संघ 50 धावांचा पाठलाग करताना अरबाज गोलंदाजी मार्कवर पहिल्या 4 चेंडूंमध्ये 5 धावा खर्च करतोय। इकरा 11 ची कामगिरी बिनबाद 5 अशी। रिवर्सवी पलटी पलटी सुंदर क्षेत्ररक्षण कव्हरच्या क्षेत्ररक्षका करवी। यावेळी मात्र निर्धाव चेंडू हा पाहिला जातोय। तो प्रथमतःच 5 चेंडूंचा खेळ समाप्त। इकरा 11 क्रिकेट संघ विरुद्ध महाराष्ट्र ट्रेडर्स हे दोन मातब्बर तुल्यबळ संघ। पंच अर्थातच सलीमजी कोतवडेकर, महेशजी दळवी यांच्या साथीने लाईव्ह स्कोरर सोनमजी चव्हाण, गिरीशजी कोचरेकर सर, tenniscricket.in च्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा। यावेळी चेंडू सीमा रेखा पार, डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार। आलाय षटकार डीजे। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त। 11 धावा धावफलकावर, 30 चेंडूंचा खेळ बाकी आणि 39 धावांची आवश्यकता। काय घडलेलं पहिल्या इनिंग मध्ये? इकरा 11 ने नाणेफेक जिंकली होती। महत्त्वपूर्ण निर्णय क्षेत्ररक्षणाचा। महाराष्ट्र ट्रेडर्स 49 धावा बनवत 10 गड्यांच्या मोबदल्यात 50 धावांचा पाठलाग। सौंदळ प्रीमियर लीग 2025 सौंदळ के इस मैदान में अब मैं विवेक परब आप सभी दर्शकों को एक बार फिर से स्वागत, मेरा प्यार भरा नमस्कार। दूसरे ओवर की जिम्मेदारी गेंदबाज माजिद गेंदबाजी मोर्चे पर। फुलर लेन गेंद, नो का इशारा, बीमर का ये इशारा आएगा, हल्की सी बाहरी किनारा, गेंद थर्ड मैन बाउंड्री लाइन की तरफ, सीमा रेखा पार। पहला इशारा नो का, उसके बाद चौके का और तीसरा इशारा फ्री हिट का डीजे के साथ। कुल मिला के 5 अतिरिक्त रनों के सहायता से स्कोरबोर्ड 16 रन। 1 ओवर की समाप्ति के बाद अभी भी 34 रन दूर अपने लक्ष्य से। फ्री हिट की ये गेंद अपने मन के मुताबिक स्कोर करने की मंशा। इस गेंद के ऊपर बल्लेबाज सिर्फ और सिर्फ रन आउट और 2 प्रकार से आउट हो सकता है। हैंडलिंग द बॉल, फुल टॉस गेंद एक बार फिर से देखने को मिलती हुई। कवर ड्राइव का शॉट बेहतरीन तरीके से खेला है। गेम फील्डर वहां पे मौजूद लेकिन गेंद से बहुत दूर, गेंद सीमा रेखा पार। 1 और 4 एसपीएल चौका डीजे के साथ।
काकापीर क्रिकेट क्लब का ये बेहतरीन आयोजन नियोजन के तहत चलता हुआ मुकाबला। काकापीर क्रिकेट क्लब के अध्यक्ष समीर जी नाइक यहाँ पे उपस्थित, उनका भी स्वागत। एसपीएल सीजन 3 के सर्वे सर्वा समीर जी नाइक यहाँ पे उनकी टीम खेलती हुई इसके आने वाले मैच में। इस बार फ्लिक ऑफ द रिस्ट, डीप मिड विकेट, बाउंड्री लाइन के पार, एक और तनतनाता सनसनाता शॉट, एसपीएल चौका, 4 रनों के लिए। डीजे विदाउट लॉस 2 गेंदों में अभी तक 13 रन खर्च किए हैं। बढ़िया बल्लेबाजी, बहुत ही साधारण गेंदबाजी। इस बार कदमों का बेहतरीन इस्तेमाल, एक्स्ट्रा कवर ड्राइव देखने को मिलता हुआ। एक बार फिर से गेंद बाउंड्री पार, एक और बेहतरीन 4। डीजे इधर जो क्रिकेट के बहुत बड़े फैन हैं, हमारे डायस पे यहाँ पे डांस करते हुए अच्छे गानों की रेलचेल। 28 रन स्कोरबोर्ड के ऊपर 3 गेंदों में अभी तक 17 रन खर्च किए हैं। पहले ओवर में आए थे 11 रन। माजिद गेंदबाजी मोर्चे पर एक बार फिर से दिशा से भटके, बल्लेबाज ने बल्ले के साथ दिए फटके, लॉन्ग लेग बाउंड्री लाइन के पार। ये चौथा चौका इस इनिंग का। डीजे लगातार 5 चौके, पहली गेंद 9 थी, उसके ऊपर चौका, उसके बाद लगातार 4 लीगल डिलीवरी पे भी चौके जड़े हैं। अभी तक 5 चौकों की बदौलत 32 रन। विदाउट लॉस 4 गेंदों का खेल समाप्त। बहुत साधारण गेंदबाजी। दूसरा पावर प्ले का ओवर, दायरे के बाहर सिर्फ 2 खिलाड़ी दिखाई देते हुए, दायरे के अंदर 7 खिलाड़ी, जो कि लगभग 5 खिलाड़ी ऑफ साइड को घेरा डाले हुए। लेकिन लाइन और लेंथ देखी जाए गेंदबाज की तो उसके मुताबिक बल्लेबाजी। इस बार कड़ा शॉट, जड़ा शॉट, बड़ा शॉट, 6 रन के लिए। डीजे बड़े रन की तरफ अग्रसर होती हुई ये इनिंग। इकरा 11 50 रनों का पीछा करने के लिए 10 रनों की जरूरत। आज हवाएं तय करेंगी रोशनी का फैसला। इस दिए में अगर जान होगी, इस दिए में अगर दम होगा तो जलता रह जाएगा। कड़ा शॉट, इस बार भी शॉट ऑन पुल, ब्यूटीफुल, वंडरफुल, सक्सेसफुल, 1 बाउंस ओवर द रोप, 4। डीजे के साथ
शॉट चाहिए इकरा 11 क्रिकेट टीम को। बढ़िया तरीके से खेलती हुई इकरा 11, इस बार भी कड़ा शॉट, संपर्क उतना अच्छा नहीं है, हवा में ज्यादा मार बैठे हैं। पहले विकेट का पतन। बल्लेबाज दानिश की पारी, निजी 14 तो 44 पे 1, जो कि इकरा 11 को पहला झटका डीजे के साथ। इस बार बढ़िया तरीके से सम्मान दिया है जो विस्फोटक बल्लेबाज परेश के बल्ले से ये पहला सकारात्मक शॉट, पहला डिफेंसिव शॉट। अभी भी 4 रनों की और जरूरत। पिछले वाला ओवर बहुत महंगा डाला था गेंदबाज ने, इस ओवर में अभी तक पुल करने की कोशिश है। यहाँ पे भी लगभग गेंद चढ़ती हुई बल्ले के ऊपर मिलेगा सिर्फ 1 रन। इक्के दुक्के से काम चलाते हुए कोई भी अतिरिक्त जोखिम नहीं लेना चाहेंगे। 47 रन स्कोरबोर्ड के ऊपर 1 विकेट के नुकसान पे 3 और रनों की जरूरत। गेंदबाजी मोर्चे पर गेंदबाज दिखाई देते हुए अरबाज शॉट पुल करने की कोशिश है। इस बार कड़ा शॉट खेला है जरूर, लेकिन घोषित क्षेत्र में जाएगी गेंद। 2 रनों का इशारा और 2 रनों के इशारे के साथ 1 रन की आवश्यकता। 3 ओवर का खेल समाप्त। 49 रन 1 विकेट के नुकसान पे डीजे। हमारा टाइटल सॉन्ग बहुत बढ़िया इस टूर्नामेंट को डिस्क्राइब करता हुआ हमारा टाइटल सॉन्ग काका पीर क्रिकेट क्लिप का बेहतरीन आयोजन। सिर्फ 1 रन की जरूरत। स्वीप करने की कोशिश है यहाँ पे, वाइड का इशारा और वाइड के साथ इस मैच में इकरा 11 ने एक बढ़िया जीत हासिल की है। महाराष्ट्र ट्रेडर्स को एक हार का सामना करना पड़ा है और इकरा 11 इस जीत के साथ दूसरे पायदान पे गुण तालिका में पहुंचती हुई। महाराष्ट्र ट्रेडर्स फिर भी इस हार के बदौलत भी 1 नंबर पे ही रहेगी, लेकिन इकरा 11 एक पायदान ऊपर जाती हुई। महाराष्ट्र ट्रेडर्स के पॉइंट्स देखे जाए तो 7 पॉइंट्स है और इकरा 11 के इस जीत के साथ 6 पॉइंट्स दूसरे पायदान पे। तो तीसरे पायदान पे लबैक सौंदड़ 5 पॉइंट से। आने वाला मुकाबला नाइक ब्रदर्स और लबैक सौंदड़ नंबर 4 पे है। नाइक ब्रदर्स 4 पॉइंट्स। और प्रोग्रेस की बात की जाए तो प्रोग्रेस की अभी तक कोई भी प्रोग्रेस नहीं होती हुई, तो उनको भी एक मौका रहेगा। तो ये मुकाबला बहुत कड़ा होगा नाइक ब्रदर्स और लबैक सौंदड़, क्योंकि लबैक सौंदड़ टॉस जीता है, पहले फील्डिंग का फैसला किया है। नाइक ब्रदर्स आएंगे बल्लेबाजी के लिए। माइक्रोफोन पे भी आवाज बदलेगी, आवाज होगी रमेश जी चौहान की जुबानी। आने वाली अगली कहानी।